तहान लागणे हा खरा मनुष्य देहाचा धर्म आहे, परंतु तहानेचे प्रकार तरी किती? अनंत, अमर्याद, पृथ्वी तलावरच्या लोकसंख्ये एवढे. या प्रत्येकाची तहान वेगळी. अगदी अनादी काळापासून कोट्यावधी मनुष्य धर्म मनाची भूक भागविण्यासाठी, तहान भागविण्यासाठी अहोरात्र होलपाडत आहेत. परंतु आयुष्य संपतात तरीही तहानेपायी मनाच्या खिळग्या रित्याच राहतात. असं का व्हावं? याला कारण आहे आसक्तीनं वाढलेलं असमाधानाचं झाड आणि त्यातूनच जन्माला आलेली ही विरक्ती. पाणी, पाणी, पाणी. दिवस आणि रात्र मावळतीच्या वेळेला एक होतात, पण खंडू आशावादी सोरांचं जीवन चक्राचं चाक हळूहळू फिरवत त्यातून सुखदुःखाचं भरडं वस्त्र कातून काढण्याचा प्रयत्न करतोय. आषाढ महिना असूनही आभाळ भरून येत नव्हतं की सूर्य ढगाआड दडलेला दिसत नव्हता की वारा पायातली पैंजण फेकून आसमंताकडे पाहत नव्हता. विजांच्या वेळीही सळसळत नव्हत्या. गेल्या 3 वर्षात हरभरे भरडणारी म्हातारी आकाशात बसून हसतानाही दिसत नव्हती. यामुळे पाणी पाणी करून खंडूची मुलगी अचानक आजारी पडली. तुला ताप आहे होय? वय अगं तिच्या माथ्यावर पाण्याच्या पाट्यातच ठेव थोडं. पाणी कुठे? पाणी नाही. पाणी पाणी खरंच पाणी पाणी आयुष्यात किती महत्वाचं आहे. दूषित पाणी प्याल्यामुळे सुलेखाचा अंत झाला. जगातल्या राखेतलं सत्य ओकलं गेलं. त्याला शाप आहे. हा उजाडणारा सूर्य उजळतीचे रंग घेऊन येत असतो, पोषण करतो अखंड मानव जातीच. रात्रही हसत येते. नटतात तारे नक्षत्र आणि आभाळ चांदण्यांनी हसतो. चंद्रमा उजळत्या रात्रीत पडतात. खेळ जीवनाचे घडवतात. परंतु या खेळात केवळ पाण्यामुळे जीवन प्रवास थांबतो. केवळ पाण्यामुळे. पाणी संपलं. खिन्न आहे सारं, अस्पष्ट आहे चित्र सारं, अगदी अस्पष्ट.
दडपलेल्या पापण्यात अंधार झाल्यासारखं वाट पाहतोय मी त्या गोष्टीची, त्या निसर्गाची. ये रे घना, ये रे घना. ये रे घना